एक्सपेरिमेंट नंबर 3 आहे. तर सगळ्यात पहिले किट बघू. तर हा ऑडिओ जनरेटर आहे. ऑडिओ जनरेटर म्हणजे आपला मॉड्युलेटिंग सिग्नल्स असणार आहे. गेटिंग पल्स जनरेटर आहे म्हणजे कॅरियर वेव्हसारखं आहे. तर आपण काय करणार, सगळ्यात पहिले जे ऑडिओ जनरेटर आहे त्याची जी व्हॅल्यू ठेवायची आपल्याला 2 वोल्ट पिक टू पिक आणि 3 किलोहर्ट्झ ठेवायची, जी सध्या ऑलरेडी सेट केलेली आहे. त्याच्यानंतर जी पल्स आहे, पल्स मी सध्या जो पल्स विड्थ आहे तो जो नॉब आहे सध्या मी मिडलमध्ये ठेवला आहे. आणि जो फ्रिक्वेन्सी आहे 10 किलोहर्ट्झ सेट केली आहे. 10 किलोहर्ट्झ सेट केली आणि जो पल्स विड्थचा जो नॉब आहे तो बेसिकली पल्सची विड्थ चेंज करतो. तर आपण सध्या मिडलमध्ये ठेवला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आपण मॉड्युलेटेड वेव्ह बघणार. तर मॉड्युलेटरच्या मध्ये आपल्याला 3 टाईपचे वेव्ह दिसू शकतो. आपण फ्लॅट टॉप बघू शकतो, नॅचरल बघू शकतो आणि एक सॅम्पल होल्ड सिग्नल बघू शकतो. तर मी सध्या नॅचरल सॅम्पल सिग्नल बघतो आहे. त्याच्यासाठी इथं स्पेसिफिक ग्राउंड आहे आणि जसे किटमध्ये डॉटेड लाईन्स आहेत तसे तसे कनेक्शन करायचे. ऑडिओ जनरेटर दिला इनपुट आणि सॅम्पलिंग म्हणजे पल्स ट्रेन पण दिली. याच्यानंतर मला ऑटोमॅटिकली रन स्टॉप केल्यानंतर हे असं आउटपुट दिसेल. काय नॅचरली सॅम्पलचं आउटपुट आहे. समजा मी फ्लॅट टॉप सिलेक्ट केलं तर फ्लॅट टॉपचं आउटपुट मला असं दिसतं बघा. आता काय करायचं, याची जी आहे समजा नॅचरल सॅम्पल आहे तर नॅचरल सॅम्पलचा मी मेजरमेंट घेणार की याची पिक टू पिक व्हॅल्यू किती आहे, याची फ्रिक्वेन्सी किती आहे. त्याच्यानंतर सेम टू सेम आपण फ्लॅट टॉपसाठी पण घेणार. आता याचा फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम जर बघायचा असेल तर आपण ऑटो सेट करून मॅथ मेन्यूमध्ये जाणार. मॅथ मेन्यूमध्ये गेल्यानंतर आपला FFT दिसेल. ठीक आहे. तर आपण ज्याला जर समजा आपल्याला बघायचं याचा अलायझिंग इफेक्ट जर बघायचा तर आपण काय करणार, हे जो पल्स विट जो नॉब आहे, ठीक आहे, इथं मी पल्स विटच्या नॉबला व्हॅरी करणार स्क्रीनवरती. तर आपले जे लोब्स आहे जसं जसं मी वाढवतो आहे हे जे लोब्स आहे हे बघ, हे जे लोब्स हे सेपरेट होत आहे. ठीक आहे. तर हे जे लोब्सचं सेपरेट होणं आणि मर्ज होणं यालाच अलायझिंग इफेक्ट म्हणतात. ठीक आहे. मर्ज होणं, हां, मर्ज होणं किंवा सेपरेट होणं, ओव्हरलॅप होणं याला अलायझिंग इफेक्ट बोलतात. ठीक आहे. आता याचं डिमॉड्युलेशन. तर डिमॉड्युलेशनसाठी काय करायचं, आपण जे आउटपुट बघतो आता हे डिमॉनिटरच्या आउटपुटला लावायचं. ठीक आहे. आणि आपल्याला आता समजा नॅचरल सॅम्पलिंगचे डिमॉड्युलेशन बघायचं आहे तर नॅचरल सॅम्पलर इथं आहे. ठीक आहे. नॅचरली सॅम्पलचं आउटपुट मी देतो आहे डिमॉड्युलेटरच्या इनपुट. ठीक आहे. ही माझी डिमॉड्युलेटेड वेव्ह आली. डिमॉड्युलेटेड वेव्हचे मेजरमेंट समजून घेतो. तिथं बरोबर 2 वोल्ट पिक टू पिक थोडंसं वाढलं आहे आणि 3 किलोहर्ट्झ ॲज इट इज आहे. समजा मी सेम फ्लॅट टॉपसाठी पण केलं तर फ्लॅट टॉपसाठी पण मला सेम भेटेल, त्याच्यात काही डिफरन्स येणार नाही. ठीक आहे. मेजरमेंट जर घेतली आता फ्लॅट टॉपसाठी जी माझी जी ॲम्प्ली कमी येत आहे तर समजा मी हे जे व्हॅरी केला आपला जो नॉब आहे तो वापस मी थोडंसं मिडलमध्ये घेतो आहे. तर बघायचं आपल्याला ॲम्प्लिट्यूड थोडंसं चेंज होत आहे. तर काय असतं, जे जनरेटर आहे जी पल्स आहे नायक्विस्ट क्रायटेरिया काय म्हणतो, FC शुड बी ग्रेटर दॅन ट्वाईस FM. तर जेव्हा आपण FC ट्वाईस FMच्या पेक्षा जास्त घेतो म्हणजे सध्या आपला FC किती 2 किलोहर्ट्झ आहे. जेव्हा ही फ्रिक्वेन्सी आपण 2 किलोहर्ट्झ म्हणजे 2 × 2 4 किलोहर्ट्झपेक्षा जेव्हा जास्त असणार आहे तेव्हा जी आपली जी आउटपुट डिमॉड्युलेटेड वेव्ह आहे ती खूप कमी एररसोबत आपल्याला दिसणार. तर याच्यासाठी याची जी फ्रिक्वेन्सी ही 4 किलोहर्ट्झपेक्षा थोडीशी जास्त पाहिजे तेव्हा आपल्याला प्रॉपर डिमॉड्युलेटेड वेव्ह भेटेल. ठीक आहे. तर याला व्हॅरी करून आपण आपल्याला जशी डिमॉड्युलेटेड वेव्ह पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करू शकतो. याला म्हणतात नायक्विस्ट क्रायटेरिया. ठीक आहे.